जगातल्या एका महत्त्वाच्या राजघराण्याशी संबंधित एका व्यक्तीची वाढदिवसाची पार्टी सुरू होती. अचानक तिथं पोलीस दाखल होतात आणि ज्याचा वाढदिवस आहे त्यालाच अटक करतात. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेसह जगाला हादरवणाऱ्या एप्स्टीन फाईल्स प्रकरणात या व्यक्तीवर गंभीर आरोप आहेत. या अटकेमुळे जगभरात खळबळ माजली आहे. चर्चेत आलेलं हे घराणं आहे ब्रिटनचं राजघराणं आणि ती व्यक्ती आहे अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर. सार्वजनिक पदाचा गैरवापर करण्याच्या आरोपाखाली अँड्र्यू पोलीस कोठडीत आहेत. 400 वर्षात पहिल्यांदाच राजघराण्यातल्या व्यक्तीला अटक झाल्याची ही घटना घडली आहे. पण या घटनेवरून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला काय टोला लगावलाय? अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर हे कोण आहेत? एप्स्टीन फाईलमध्ये त्यांचं नाव का आलंय? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर. अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय यांचे धाकटे भाऊ. ते माजी प्रिन्स आहेत. अमेरिकन लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन याच्याशी संबंधित गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक झाल्यापासून प्रिन्स अँड्र्यू यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या फाईल्समध्ये प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर त्यांच्याकडून आधीच सर्व लष्करी पदव्या आणि राजघराण्यातील मानमरातब काढून घेण्यात आले होते. त्यामुळे आता ते प्रिन्स नाही आहेत. मात्र आता त्यांना थेट अटक झाल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. अँड्र्यू यांच्यावर सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे अँड्र्यू यांना जेव्हा अटक झाली तेव्हा म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी UK पोलिसांच्या स्पेशल फोर्सनं थेट त्यांच्या बंगल्यात धाड टाकली. पूर्व इंग्लंडमधल्या सँट्रिकम इस्टेटवर वूड फार्म या ठिकाणी ही पार्टी सुरू होती. अँड्र्यू यांचा हा 66वा वाढदिवस होता. तेव्हा तिथं साध्या कपड्यात 8 जवान दाखल झाले आणि त्यांनी अँड्र्यू यांना अटक केली. ही अटक म्हणजे किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानंतर राजघराण्यासमोर आलेलं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं संकट मानलं जातंय. या अटकेमुळे केवळ ब्रिटनमध्येच नाही तर संपूर्ण जगात ब्रिटिश राजघराण्याच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पब्लिक ऑफिसचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत लंडन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एप्स्टीन फाईल्समध्ये अँड्र्यू यांचं नाव का आलंय ते सांगणार आहे, पण आधी पाहूया या सगळ्या प्रकरणात संजय राऊतांनी मोदी सरकारला काय टोला लगावलाय. देशाची गुपितं उघड झाल्यानंतर अँड्र्यू यांची घराण्यातली पदं काढून घेण्यात आली आणि नंतर लंडन पोलिसांनी त्यांना अटक केली. यातून भारतीय राजघराण्यांनी काही शिकायला हवं असं राऊत म्हणाले. राऊत नेमकं काय म्हणाले पाहूया. राजघराण्यातल्या राजपुत्रावरती कारवाई केली, त्याला तुरुंगात पाठवलं एप्स्टीन प्रकरणात. आणि आजही काही मंत्री जे सरळ एप्स्टीनच्या संदर्भात रेकॉर्डवरती आले आहेत ते आपल्याबरोबर वावरत आहेत आणि फिरत आहेत आणि मंत्रिमंडळात आहेत. कसली गुलामीच्या गोष्टी तुम्ही करता? ब्रिटनकडून ब्रिटन द ग्रेट का आहे? द ग्रेट ब्रिटन का म्हणतात? द ग्रेट ब्रिटन अजूनही म्हणतात. ते यासाठी तिथे कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि लोकशाहीमध्ये जनतेच्या हक्काचं रक्षण केलं जातं. आणि भारतामध्ये नेमकं उलट आहे. नुसतं संसदेची इमारत बदलून आणि साऊथ ब्लॉकचं कार्यालय बदलून गुलामी नष्ट होत नाही. उलट तुम्ही देशाला जास्त गुलाम करतात मिस्टर नरेंद्र मोदीजी. दरम्यान एप्स्टीन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर ब्रिटिश राजपुत्राला अटक झाल्यानं खळबळ माजली. त्याचवेळी आणखीही काही नावं समोर येण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. आता पाहूया माजी प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर एप्स्टीन फाईल्समध्ये काय आरोप ठेवण्यात आलेत. एप्स्टीन फाईल्समध्ये निरागस मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. हे सिद्ध करणारे अनेक फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रही समोर आली आहेत. यातलीच एक घटना म्हणजे एका 6 ते 8 वर्षाच्या चिमुरडीला इलेक्ट्रिक शॉक देऊन तिचा छळ केला जात असताना अँड्र्यू तिथं उपस्थित होते आणि ते हे सगळं मूक प्रेक्षक म्हणून पाहत होते असा धक्कादायक दावा या फाईल्समध्ये करण्यात आलाय. हा शॉक देणारी होती मॅक्सवेल आणि तिथं उपस्थित असणाऱ्यांमध्ये होते अँड्र्यू. 90च्या दशकात विंडसरमधल्या फ्रॉगमोअर कॉटेज इथं ही घटना घडली. याच प्रकरणातून ही अटक झाल्याचं आता समोर आलंय. दरम्यान अँड्र्यू यांना अटक केल्यानंतर प्रिन्स चार्ल्स तृतीय यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कायदेशीर मार्गाने ज्या गोष्टी होत आहेत त्या झाल्या पाहिजेत, आम्ही त्यात पडणार नाही असं त्यांनी म्हटलंय. प्रिन्स अँड्र्यू हे आता फक्त अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर म्हणून ओळखले जातील. म्हणजे ते आता राजकुमार राहिले नाहीयेत. तसंच ते आता त्यांच्या पर्यायी खाजगी निवासस्थानात जातील आणि त्यांना त्या ठिकाणी कायदेशीर संरक्षण दिलं जाईल असं राजघराण्याच्या निवेदनात म्हटलंय. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.